ते वरळी डोम या ठिकाणी पोहोचत आहेत। शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आता वरळी डोमच्या दिशेने तुम्ही निघालेले आहात। या नियोजनामध्ये तुमचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता। काय भावना आहेत? अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे। आजचा एक दिवस जो आहे आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे। सुवर्ण क्षण याच्यासाठी की ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनाची एकजूट बांधली आणि मराठी मनाचा जो काय पुरस्कार केला, पुन्हा एकदा आज ठाकरे बंधू या मराठीच्या विषयावरती एकत्र आलेले आहेत आणि मराठी मनाला त्यांनी ज्या वेळेला साथ घातली की हिंदीच्या सक्तीच्या विरोधात सरकारने जी काही जबरदस्ती चालवली होती त्याला हाणून पाडलं, त्याचा आज विजय उत्सव आहे। आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला याबद्दल आज अभिमान आहे। मग दसरा असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, हे जे आमचे जे असे मोठे सण आहेत तसाच आमचा शिवसैनिकांसाठी आजचा मोठा सण आहे आजचा दिवस। त्याचं रूपांतर पुढच्या राजकीय भविष्याकडे कशा पद्धतीने पाहताय? आजचा पहिला टप्पा आहे, पुढे काय होणार आहे ते आता हळूहळू ठरेल काय होणार। अमित चिगवणसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। गुणाक्षर आहेत खरं तर ही सगळी मराठीची मूळाक्षर आणि ही सगळी मूळाक्षराचं जे टी-शर्ट आहे ते तुम्ही आणि किती आनंद एक मोठाच उत्साह दिसतोय। ढोलताशाचा गजर सगळीकडे ऐकू येतोय। अर्थात ही एकी आहे। ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसणार आहेत। मात्र ही युतीची नांदी ठरणार आहे का, हे खरं तर पाहावं लागणार आहे। मात्र तशी आशा आहे। सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते व्यक्त करतायत। कार्यकर्त्यांची मनं आधीच जुळलेली आहेत। आगामी काळात नेत्यांची मनं जुळणार आहेत का, युतीची नांदी होणार आहे का? आणि हा मोर्चा संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित करण्यासारखा हा मोर्चा झाला असता। या मोर्चानंतर यांचं सरकार देखील पडलं असतं आणि त्याच भीतीने या लोकांनी हा GR जो रद्द केलाय त्याची तीच भीती आहे। काल देखील फडणवीस म्हणाले की जशा तशी कारवाई केली जाणार मीरा भाईंदर प्रकरणात, त्यामुळे ज्या पद्धतीने मारहाण केली ते चुकीचं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। माझं मत आहे तो आमचा अपमान करत होता ते चुकीचं नाही का? तुम्ही आम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पुढे काय? त्यात एक कलम आहे की जर त्या भाषेचा कोणी अपमान केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करणार। का नाही त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला? व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ना। तर माझं फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा। आधीच्या सरकारने पण आमच्यावर गुन्हे दाखल केले होते। 2008-9 पासून आम्हाला गुन्ह्यांचा आमचा इतिहास आहे। पण पुन्हा सांगतो, आम्ही घेतलेले गुन्हे हे महाराष्ट्र हिताचे होते, गरिबांच्या हिताचे होते, मराठी माणसाच्या। ढोलताशांच्या गजरामध्ये कार्यकर्ते वरळी डोम या ठिकाणी निघालेले आहेत। त्या ठिकाणचे हे दृश्य आपण इथे पाहतो। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात आलाय। ढोलताशाच्या गजरात निघालेले हे कार्यकर्ते, शिवसैनिक आणि मनसैनिक विजयी मेळाव्यासाठी हे सगळे आता कल्याणमध्ये निघाले। स्वतः ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे 11:30 वाजता वरळी डोम या ठिकाणी पोहोचणार आहेत। दोन्ही बंधूंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांची आक्रमकता, उद्धव ठाकरे यांचा खोचकपणा आणि टोलेबाजी, मराठीच्या मुद्द्यावरून आज दोनही बंधू काय जागर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल।